महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि अवघ्या काही हप्त्यांमध्येच या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीची जी आचारसंहिता आहे ती लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. बुलढाणा विधानसभा लढवू इच्छिणारे जे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आज अशाच एक इच्छुक उमेदवारांशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, ज्या आहेत प्रेमलताताई सोनवणे, ज्यांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम आहे आणि शेतकरी असतील, महिला असतील, तसेच दारूबंदी संदर्भात एक विशेष त्यांचं जिल्ह्याभरात मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया त्यांच्या इत्थंभूत या कार्याबद्दल आणि होऊ घातलेल्या विधानसभेच्या संदर्भामध्ये. ताई, लॉर्ड बुद्ध टीव्हीत आपण नमस्कार. ताई, मला सांगाल की आपण जी आताची विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लढवू इच्छित आहात. आपण आताच शिंदे गटामध्ये या ठिकाणी आपण प्रवेश केलेला आहे आणि उमेदवारी आपण या ठिकाणी पक्षाकडे मागितलेली आहे. युतीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल यासाठी आपण प्रयत्नरत आहात. कसा प्रतिसाद जनतेत? जनतेतनं खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आमचं जे काम आहे, आज 24 वर्ष झाले अस्तित्व संघटनेच्या माध्यमातून आम्ही जनतेसाठी लढत आहोत. रस्त्यावरती उतरून आंदोलनं करून जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्याचा आपण उल्लेख केल्याप्रमाणे दारूबंदीचा खूप मोठा लढा आम्ही उभारलेला आहे. त्यामध्ये तीव्र आंदोलनं केलेली आहेत आणि हे सगळं जनतेला माहिती आहे, जनता ज्ञात आहे. त्यामुळे जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे. जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या नावानं ओळखला जातो. जिल्ह्यात उमेदवारी मागत असताना बुलढाणा विधानसभा जी आहे, या बुलढाणा विधानसभेला महिला प्रतिनिधित्व बऱ्याच काळापासून या ठिकाणी मिळालेलं नाही. आपण हा जो प्रयत्न करत आहात, या प्रयत्नाला आपल्याला यश मिळेल का? काय वाटतं? यश मिळायलाच पाहिजे, कारण राजमाता जिजाऊंचं माहेर म्हणून या जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. एक मातृतीर्थ जिल्हा, एक विदर्भ पंढरी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. आणि अशा या राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये बुलढाण्यामध्ये जवळपास 50 वर्षापासून महिलेला कुठली उमेदवारी दिल्या गेली नाही आणि विशेषतः शिवसेनेकडनं ही उमेदवारी अजूनपर्यंत दिल्या गेली नाही. त्यामुळे आम्ही मागणी करतो आहे की महिलेला उमेदवारी देण्यात यावी, अर्थात मला ही उमेदवारी मिळावी. एक प्रश्न असा आहे की आपण महायुतीकडून उमेदवारी मागत आहात. या बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड जे आहेत ते महायुतीचेच आहेत. असं असताना आपल्याला ती उमेदवारी आता नेमकं कुठल्या पक्षाकडून का मिळावी अशी अपेक्षा तुम्ही कोणाकडे मागणी? निश्चितच पक्षश्रेष्ठींकडे आम्ही मागणी केलेली आहे, शिवसेना पक्षश्रेष्ठींकडे. आणि तसंही आम्ही महायुतीमध्ये लढतो आहोत, त्यामुळे महायुती एकत्रित आहे. त्यामुळे कोणाला ते सीट सुटेल हे सांगता येत नाही. म्हणजे कोणी जरी दिलं तरी आम्ही लढणार. बुलढाणा विधानसभेत आमदार जे आहेत विद्यमान, त्यांनी कामं आपण बघितली असाल, भरपूर कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. असं असताना आपल्याला उमेदवारी त्या ठिकाणी पक्ष देईल का? त्या ठिकाणी आपला विचार होईल का? काय आपल्याला वाटतं? त्यांनी त्यांच्या परीने जो विकास करायचा, त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी तो विकास केलेला आहे. आणि विकासाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येकाकडे एक वेगळी दृष्टी असते विकासाची आणि त्यानुसार तो विकास करत असतो. आणि त्यांनी त्यांच्या परीने विकास केलेला आहे, पण अजूनही मला वाटतं भरपूर विकास करायचा आहे आणि तो आम्ही निश्चित करणार. एक आगळा वेगळा मतदारसंघ आपल्याला जर मला जनतेने संधी दिली तर निश्चितच मी आगळा वेगळा एक मतदारसंघ आपला असेल, हे मी अगदी विश्वासाने आणि खात्रीपूर्वक सांगते आपल्याला. आपण मागील 20-25 वर्षापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना महिलांचे जे प्रश्न आहेत ते भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंतही जे काही प्रश्न आहेत ते तसेच खितपत पडलेले आहेत. महिलेचा सुरक्षेचा प्रश्न असेल, महिलांना आर्थिक सबलीकरण करण्याचा प्रश्न असेल, तो अजूनही जशाचा तसाच आहे. त्याला कुठंतरी शासन कमी पडतंय का? का महिलाच त्या ठिकाणी समोर येत नाहीत? आपण महिलांसाठी काम केलेलं आहे, काय म्हणाल यावर? आता महिलांनी पण खूप खंबीर झालं पाहिजे.
म्हणजे शासनाच्या योजना असतात बऱ्यापैकी, पण त्या म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत त्या पोचायला पाहिजे हे पण एक असतं आणि त्या तशाच्या तशा पोचत नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. आणि महिलांनी खंबीरपणे पुढे आलं पाहिजे. आपण जे म्हणताय आता की म्हणजे महिलांचा विकास परिपूर्ण झालेला नाही म्हणून. पण मला असं वाटतं की ती मुळातच सक्षम आहे. ती जेव्हा तिला म्हणजे ती ठरवते ना, ती काही पण करू शकते. आपल्यासमोर जयललितांसारखं उदाहरण आहे, आपल्याकडे इंदिराजींसारखं उदाहरण आहे, सुषमाजी स्वराजसारखं उदाहरण आहे. अशा अनेक प्रतिभाताई पाटील यांच्यासारखं उदाहरण आहे. ह्या अतिशय म्हणजे एक काय म्हणता येईल की एक सक्षम महिला म्हणून त्या पुढे आल्यात. त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. तर मला असं वाटतं की महिलेने पण ती संधी शोधली पाहिजे. थोडं ती पण पुढे आली पाहिजे आणि अशी संधी मिळाल्यानंतर ती सोनं नक्कीच करते, यावर माझा विश्वास आहे. एक प्रश्न असा आहे की शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली. कुठेतरी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यामुळं दबलेत का? कारण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अजूनही भाव मिळत नाही आहे. त्यासाठी सातत्यानं लढावं लागतंय. कसं बघता शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ही लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे, यात लाडक्या बहिणीचं आर्थिकदृष्ट्या ज्या आहेत त्या सक्षम होतील का? तुम्हाला कसं? लाडकी बहीण योजना ही म्हणजे एक महिलांसाठी चांगली योजना आहे. त्यात शंका नाही. पण सरकार कुठलंही असू दे, म्हणजे आज जे विरोधात आहे ते उद्या सत्तेत म्हणजे जो कोणी असेल, आज सत्ताधीश असो किंवा विरोधक असो, फक्तच शेतकऱ्यांचे प्रश्न हे राजकारणापुरते न घेता त्यांनी पोटतिडकीने त्याच्यावरती काम झालं पाहिजे आणि ते प्रश्न बाजूला न पाडता ते प्राधान्याने घेतलं पाहिजे. प्राधान्यक्रम हा शेतकरी आणि महिलांना, युवकांच्या रोजगाराला, ह्या सगळ्या गोष्टींना असायलाच पाहिजे. कारण जोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही, तोपर्यंत आपला भारत देशच सुखी होणार नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. कारण मी त्यांच्यासोबत काम करते. आज आपल्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. मी प्रत्येकाशी संवाद साधते. प्रत्येक गावात जाऊन आम्ही त्या संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या समजून घेतोय. सगळ्यात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि याच्यावरती काम होणं फार गरजेचं आहे. कळतं की काय केलं पाहिजे, पण आज सत्तेत नसल्यामुळे किंवा ती पॉवर आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही नाही करू शकत आणि म्हणून जनतेतनंच हा आवाज आलाय की ताई तुम्ही आता उमेदवारी घेतली पाहिजे आणि तुम्ही लढल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या या सगळ्या प्रश्नांना थोडी वाचा फुटेल. एक प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रात हा समोर येतो आहे की मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की तोडफोड झालेले एका पक्षाचे 2-2 पक्ष झाले. असं असताना आज जे लोक ज्या पक्षात आहेत ते बऱ्यापैकी काही दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. परंतु आता त्यांच्या आपण म्हणतो की घराणेशाही संपली पाहिजे. घराणेशाही संपली पाहिजे, परंतु घराणेशाही त्या मानानं पुन्हा दृढ होताना आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रातील बरेचशा ठिकाणी जे आहेत वडील एका पक्षात आहेत, मुलगी दुसऱ्या पक्षात आहे. ते इकडनं उमेदवारी मागतायत, मुलगी दुसऱ्या पक्षाकडून तिथेच उमेदवारी मागते. म्हणजे विधानसभा एक असली तरी उमेदवारी एका ठिकाणी म्हणजे कुठं ना कुठं पक्ष बदलला असला तरी उमेदवारी आपल्या घरात किंवा आमदारकी आपल्या घरातच राहिली पाहिजे. अशी परिस्थिती महाराष्ट्रातील बऱ्याचशा विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही या प्रश्नाकडं, कारण आपण महिला आहात आणि महिलांच्या प्रश्नावर आपण सातत्यानं काम केलेलं आहे, याला कसं बघा? निश्चितच आज आपण बघतो आहे की जे चाललेलं आहे सगळीकडेच, जनता काही फार खुश नसते ह्या सगळ्या गोष्टींनी. कारण मी जनतेच्या नजरेतनं माझी विधानसभेची उमेदवारी पण बघते आहे आणि जनतेच्या नजरेतनं विकास पण बघते आहे आणि त्यामुळेच मी अगदी ठामपणे सांगू शकेल ह्या प्रश्नाचं उत्तर की असं आवडत नसतं कोणालाच. पण आज आणि आपण जे बघतोय की विकासाचं राजकारण न करता अतिशय फक्त टीकेचं राजकारण व्हावं हे पण आवडत नाही. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून अतिशय माझं याच्यावरती म्हणजे मी अतिशय यांनी सांगू शकेल आपल्याला की ह्या पद्धतीचं राजकारण नको. तर राजकारण हे विकासाचं असलं पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर बोललं केलं पाहिजे. पण आता हे जे राजकारण झालेलं आहे
एक म्हणजे वडील दुसऱ्या पक्षामध्ये तर मुलगा दुसऱ्या पक्षात किंवा मुलगी दुसऱ्या पक्षात, तर हे असं नसावं, ती एकनिष्ठता कुठे आता पाहायलाच मिळत नाही. आता पूर्वीचं सारखं राजकारण आता वाटत नाही. मग आता पूर्वीसारखं राजकारण जरी वाटत नसलं तरी उमेदवारी मागत असताना प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपली उमेदवारी या ठिकाणी मागण्यासाठी जातात. मग अशा वेळेस जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, ते आपल्यावर कसा विश्वास ठेवतील? मी तर म्हणते की उलट संधी आहे त्या नागरिकांना आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीने म्हणजे असं एक त्यांना चांगली व्यक्ती निवडून देण्याची संधी आहे. कारण पक्षावर जर आता जनतेला विश्वास नसेल किंवा हे तोडाफोडीचं राजकारण सगळीकडे जर असेल, तर त्यांनी एक चांगला उमेदवार द्यावा ना. म्हणजे सामाजिक कार्यकर्ते जर राजकारणात आले, आता मी आपल्याला सांगू इच्छिते इथे की आमच्या मेधाताई पाटकरांनी एक प्रयोग केला होता, तर त्यावेळेला त्यांना पण तिथे हार पत्करावी लागली. तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही असे लोक जेव्हा राजकारणात येतील, जेव्हा चांगले जे समाजासाठी पोटतिडकीने काम करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही राजकारणात आणा, त्यांना तुम्ही उमेदवारी द्या. जोपर्यंत असे लोक राजकारणात येणार नाही तोपर्यंत हा स्तर असाच राहील, तो बदलणार नाही. म्हणून चांगल्या लोकांना निवडण्याची संधी जनतेला आहे आणि आपल्या बुलढाणा मतदारसंघातली नागरिक अतिशय सुजाण आहेत, त्यामुळे ते संधी घेतील आणि ते घेतात. आपलं म्हणजे महाराष्ट्रात नाव आहे आपल्या बुलढाणा मतदारसंघाचं की दुसऱ्यांदा संधी मिळत नाही इथे. म्हणून पहिल्या 5 वर्षात तुम्हाला किती विकास करून घ्यायचा आहे, करायचा आहे, तो करून घ्यावा, जनतेला तो विकास दाखवावा आणि त्यानंतर जनता बरोबर ठरवते काय करायचं तिला. ते अगदी आपल्याला जर संधी मिळाली, बुलढाणा विधानसभेच्या मतदारांनी जर आपल्याला कौल दिला, तर कुठली प्राधान्यानं कामं असतील जे आपण या ठिकाणी कराल? दर प्राधान्याने म्हणेल की शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न जे आहेत, युवकांचे प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, हे प्रश्न खरोखर घ्यायला पाहिजे आणि याच्यावरती काम व्हायला पाहिजे. कारण आजही बेसिक प्रश्न जसेचे तसेच वाटतात. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रयत्न सरकारने केलेले आहेत, पण अजूनही खूप काही होण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं त्याच्यावरती काम झालं पाहिजे. आणि आमच्यासारखे जे जनतेच्या नजरेतनं ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात, तर उमेदवारी जर मिळाली तर माझं सासर माहेरातून मला फार चांगला पाठिंबा मिळतोय. त्या लोकांची इच्छा आहे आणि जनतेचीच इच्छा आहे की मी लढावं. तर अशी संधी जर मला मिळाली तर मी निश्चितपणे एक आगळा वेगळा विकास करेन. तर ह्या होत्या आपल्यासोबत प्रेमलताताई सोनवणे, ज्यांनी आपल्या कामाचा जो आहे तो या ठिकाणी पाढा वाचलेला आहे. म्हणजेच बुलढाणा विधानसभा असेल किंवा बुलढाणा जिल्हा असेल, या संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांचं जे काम आहे ते उल्लेखनीय आहे आणि त्यांनी ते काम महिला सक्षमीकरण असेल, दारूबंदी असेल, युवक असतील, युवती असतील आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी मोठं काम जे आहे या क्षेत्रात केलेलं आहे. या बुलढाणा विधानसभा क्षेत्रात त्यांना या ठिकाणी महायुतीकडून त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. त्यांना कुठला पक्ष या ठिकाणी उमेदवारी देतो आणि त्यांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी कशी खंबीरपणे उभी राहते हे येणारा काळच ठरवणार आहे. दीपक मोरे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, बुलढाणा. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.